मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे या छोट्या व्हिडिओमध्ये आपलं. आता आम्ही आहोत शेनोळीच्या MIDCच्या एरियामध्ये. तर तिथल्या या रस्त्यांची परिस्थिती अशी आहे. तर MIDC म्हणजे मालाची वाहतूक ओघानं चाली. आता बघूया लोक कुठून येतात, कशी येतात. तर ही अशी परिस्थिती आहे आपल्या चंदगड तालुक्याची. याच्या पुढे आणखीन एक स्पॉट आहे. प्रेक्षणीय स्थळं जी आहेत आपल्या चंदगड तालुक्यातली, त्यापैकी आणखीन एक स्पॉट पुढं आहे. आता ह्या रस्त्याची रुंदी बघा किती आहे. जर आपण भूमी अभिलेखकडे गेलो आणि त्यांना जर सांगितलं की मला एक रेसिडेन्शियल लेआउट करायचं आहे, तर त्याची रिक्वायरमेंट काय काय आहे, तर त्यांनी तुम्हाला सांगतील की रेसिडेन्शियल लेआउटमध्ये तुम्हाला साधारणपणे 33 फूट रुंदीचा रस्ता जो आहे तो ठेवायला पाहिजे. मग काही उद्यानासाठी जागा ठेवली पाहिजे आणि मग जो इतर क्षेत्र असेल त्याचे तुम्ही प्लॉट्स पाडून विकू शकता. आता हा स्टेट हायवे आहे. रेसिडेन्शियल प्लॉटमध्ये जर 33 फूट रस्त्याची आवश्यकता असते, तर स्टेट हायवे किती रुंद असायला पाहिजे? त्याला काही मोजमाप आहे का? तालुक्यामध्ये किती 2 व्हीलर नवीन खरेदी केल्या, किती 4 व्हीलर नवीन खरेदी केल्या, त्याचा रोड टॅक्स आम्ही सगळ्यांनी दिला. आणि सरकार काय देत आहे आम्हाला? तर हे असा रस्ता. आणि वाईट गोष्ट अशी झाली आमच्या चंदगडकरांची, हे आमच्या अंगवळणी पडलं. आम्हाला वाटते की हे असंच असते. हे असं असत नाही आणि हे असं असून कामा नये, असता कामा नये. बघा या गाड्या बघा.